लोकसभा निवडणुकीत महायुतीला बांबू लावलं, विधानसभेला बांबू लावू असं प्रत्युत्तर राऊतांनी शिंदेंना दिलं। सकाळी उठून भोंगे वाजवणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत बांबू लावायला पाहिजे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं। त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं, तर आम्हाला बांबू लावण्याची कुणाची ताकद नाही असा पलटवार संजय शिरसाटांनी राऊतांवर केला। अशा पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बांबू लावला, आता विधानसभेत लावू असं प्रत्युत्तर आता राऊतांनी शिंदेंना दिलेलं आहे। तर आम्हाला बांबू लावण्याची कुणाची ताकद नाही असा पलटवार आता संजय शिरसाटांनी केला। पाशा पटेलला आम्ही सांगितले काम दिले, ते मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करतात। बांबू हा ऑक्सिजन जास्त देणारा, कार्बन डायऑक्साइड जास्ती शोषून घेणारा, बांबूचे एवढे बाय प्रोडक्ट आहेत, एवढे बाय प्रोडक्ट आहेत की आपण विचारही करू शकत नाही। त्यामुळे खूप मोठ्या, आणि काही लोकांना बांबू पण लावायला पाहिजे। अरे असे लोक आहेत, सकाळी भोंगा वाजतो, बरोबर ना? बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे, तो बांबू अजून निघालेला नाही आहे, तो काढण्याचे ते प्रयत्न करतायत। त्याच्यामुळे त्यांना स्वप्नातसुद्धा बांबू बांबू दिसतो, एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू। आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल, हे लिहून घ्या। आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील। संजय राऊतला सकाळचा भोंगा बोललं जातं, हेच अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की सकाळी 10 वाजले का तो मिलचा भोंगा वाजतो ना, तसा हा भोंगा वाजत असतो। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे काही बांबूचं उदाहरण दिलं होतं ते इतर माध्यमातून होतं, पण ह्यांना ते टोचलं। खऱ्या अर्थानं आम्हाला बांबू लावायची कुणाची ताकद नाही, हे आम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे। म्हणून खऱ्या अर्थानं काँग्रेसने आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने या उबाठा गटाला लावलेला मोठा बांबू आहे। आणि त्या बांबूचा त्रास यांना होत असल्यामुळं आता हे आरडत फिरतायत, बोंबलत फिरतायत, परंतु तो बांबू आता यांचा जो लावला आहे तो कधी निघणार नाही असं एकंदरीत चिन्ह आहे।